जर तुम्ही नीट ऍस्पिरंट असाल, तुम्ही येणाऱ्या नीट एक्झामिनेशन साठी प्रिपेअर करत असाल आणि तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करत नसाल, याचा अर्थ तुम्ही आणखी खूप मागे आहात. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला टॅकल करण्याची टेक्निक तुमच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. वेलकम टू OSS बायोलॉजी. डीपीपी सेशनच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या डीपीपीच्या क्वेश्चन्स कडे येऊया. तर आपला पहिला क्वेश्चन हा तुमच्या स्क्रीन समोर आहे. क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी एक टेक्निक असते. तुमच्याकडे कन्सेप्ट तर आहे, पण त्या कन्सेप्टचा वापर करून तुम्ही त्या क्वेश्चनला टॅकल करू शकता का, हे खरं चॅलेंज आहे. तर आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. पहिला क्वेश्चन सांगतो, खूप सारे स्टेटमेंट्स आहेत, त्या स्टेटमेंट्स मधले करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे आहेत. दिलेला क्वेश्चन हा रेस्पिरेशन या चॅप्टर मधला आहे. तर या चॅप्टर मधले हे जे स्टेटमेंट्स आहेत ते आपण बघूया. पहिलं स्टेटमेंट सांगतोय की रेस्पिरेशन मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड्सला ब्रेक केलं जातं, जे की कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की कार्बन कार्बन बॉन्ड जे ग्लुकोज आहे C6H12O6 हा जेव्हा सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये एखाद्या सेल पर्यंत पोहोचतो, त्याचं ऑक्सिडेशन केलं जातं. त्या कार्बन कार्बन बॉन्ड मधली एनर्जी बाहेर काढली जाते. याचा अर्थ कार्बन कार्बन बॉन्डला ब्रेक करणं गरजेचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. चला नेक्स्ट स्टेटमेंट कडे जाऊ. दुसरी स्टेटमेंट आपल्याला अशी सांगते की एंटायर रेस्पिरेशन प्रोसेस ही माइटोकॉन्ड्रिया मध्ये घडते. तुम्हाला माहिती आहे का, सांगा हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तुम्हाला जर माइटोकॉन्ड्रिया बद्दल माहिती असेल तर तुम्ही लगेच सांगू शकता. माइटोकॉन्ड्रिया आपण म्हणतो ना, माइटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. अरे दादा, एंटायर रेस्पिरेशन म्हणलंय. एंटायर म्हणजे संपूर्ण सेल्युलर रेस्पिरेशन तिथे होईल का? चूक आहे, असं होत नाही. कारण आपण बघितलंय, जेव्हा आपण ग्लायकोलायसिस स्टडी करतो, ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम मध्ये घडतं आणि ग्लायकोलायसिस इज अ पार्ट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. हे कसं कळत नाही तुला? तर एंटायर रेस्पिरेशन माइटोकॉन्ड्रिया मध्ये होत नाही, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. प्रत्येकाला ही कन्सेप्ट माहिती असल्याशिवाय अशा पद्धतीचे क्वेश्चन सुटत नसतात. थर्ड स्टेटमेंट कडे जाऊयात आपण. जर्मिनेटिंग सीड आहे, जर त्याला ऍनएरोबिक कंडिशन मध्ये ठेवलं तर ते फर्मेंटेशन करतं. बरोबर आहे का? या नेचर मधले कोणतेही सेल्स जे सेल्युलर रेस्पिरेशन करतात, जे एरोबिक कंडिशन मध्ये ग्रो करतात, जे एरोबिक ऑर्गॅनिझम्स आहेत, जे एरोबिक सेल्स आहेत, तर तुम्ही ऍनएरोबिक कंडिशन मध्ये ठेवलात तर ते सेल्स फर्मेंटेशन करतात. या स्टेटमेंट मध्ये काही चूकच नाहीये. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट पण हे काय असेल? राईट असेल. चला स्टेटमेंट फोर्थ बघा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं. पायरुव्हिक ऍसिडचा फेट काय आहे हे कोण डिसाइड करतं? फेट म्हणजे काय? फेट म्हणजे तो पुढे जाऊन काय बनणार आहे, पुढे जाऊन त्यासोबत काय होणार आहे. तुमचं फेट डिसाइडेड आहे का? तुम्ही ठरवलात का जीवनामध्ये तुमचं फेट काय असणार आहे? तुम्हाला नीट क्रॅक करून नेमकं काय करायचंय? तुम्ही या चॅनलवरती का आहात? तुम्ही असे क्वेश्चन्स का सॉल्व्ह करताय? हे तुम्हाला जोपर्यंत माहिती नसणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं फेट जोपर्यंत माहिती नसणार आहे, तोपर्यंत तुम्ही त्या मार्गाला कसं जाणार? पायरुव्हेटला माहितीये पुढे जाऊन त्याला काय करायचंय, पुढे जाऊन त्याला किती प्रमाणात एनर्जी सिंथेसाइज करायची आहे. तर जर एखादा ग्लुकोज मॉलिक्यूल पायरुव्हिक ऍसिड तयार करत असेल तर त्याचा पायरुव्हेट कोण डिसाइड करतं? तर टाइप ऑफ ऑर्गॅनिझम. जर ऑर्गॅनिझम एरोबिक असेल तर त्याच्यापासून पूर्ण ऑक्सिडेशन होईल आणि खूप सारे एटीपी मॉलिक्युल्स तयार होतील. आणि जर ऑर्गॅनिझम ऍनएरोबिक असेल तर त्याच्यापासून खूप कमी प्रमाणामध्ये एटीपी तर त्याच्यापासून फर्मेंटेशन होईल आणि एटीपीचं सिंथेसिस होणार नाही. याचाच अर्थ काय? जर ऑर्गॅनिझम एरोबिक असेल
तर तो प्रॉपर काय करेल, सेल्युलर रेस्पिरेशन कंप्लीट करेल. आणि जर तो ऑर्गॅनिझम ऍनारोबिक असेल तर तो फर्मेंटेशन करेल. तर टाइप ऑफ ऑर्गॅनिझम वरती डिपेंड करतं की पायरुव्हिक ऍसिडचं पुढे जाऊन काय होणार आहे. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. स्टेटमेंट 5 काय सांगायली आहे की जो ऑक्सिजन सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये युटिलाइज केला जातो त्या ऑक्सिजनचं रिडक्शन केलं जातं आणि ते पुढे जाऊन वॉटर तयार करतो. त्यापासून वॉटर तयार होतं. मेटाबॉलिक वॉटर इज प्रोड्युस्ड ऍट द एंड ऑफ द सेल्युलर रेस्पिरेशन प्रोसेस. हे आपण शिकलो जेव्हा आपण सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टम स्टडी करतो. त्यामध्ये फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतो आपला ऑक्सिजन, जो नंतर रेड्यूस होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं, मेटाबॉलिक वॉटर. बघा आपली बॉडी वॉटर पण तयार करू शकते. तर 5th स्टेटमेंट पण काय असेल, बस. याचाच अर्थ दिलेल्या स्टेटमेंट्स पैकी पहिली स्टेटमेंट, तिसरी स्टेटमेंट, चौथी स्टेटमेंट आणि पाचवी स्टेटमेंट बरोबर आहे आणि फक्त दुसरी स्टेटमेंट ही कशी आहे, रॉंग आहे. जर तुम्ही याला ए ऑप्शन, बी, सी, डी, ई दिला असाल तर ऑप्शन ए, सी, डी, ई आर राईट, आर करेक्ट. चला आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आता या क्वेश्चनला बघितल्यानंतर असं वाटतं यार हे काय बॉक्सेस दिलेत, हे काय आहे. क्वेश्चन कळायलाच आपल्याला थोडासा वेळ जातो. बट प्रॉपर आपण क्वेश्चनला स्टार्टिंग पासून रीड करायला स्टार्ट केलं तर आपल्याला त्या गोष्टी कळतील. तर एकदा फास्ट क्वेश्चन रीड करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनला बघितल्यानंतर तुम्हाला असे काही बॉक्सेस, असे पाथवेज पाहायला मिळतील. यामध्ये क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं आहे की नंबर 4, नंबर 8, नंबर 12 काय डिफाइन करायला. ठीक आहे. आता क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला तिथे सांगितलेलं आहे की तिचं बायोसिंथेटिक प्रोसेस, जे की एरोबिक रेस्पिरेशनला डिनोट करायली. ठीक आहे. आता ही एक एरोबिक रेस्पिरेशन प्रोसेस आहे. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळतं की सुरुवात कुठून होते, ग्लुकोज पासून. आणि एखादा ग्लुकोज मॉलिक्यूल सेल मध्ये एंटर होतो तेव्हा सगळ्यात पहिला पाथवे जो कॅरी आउट होतो त्याला आपण म्हणतो ग्लायकोलायसिस. काय म्हणतो, ग्लायकोलायसिस. मग ग्लायकोलायसिस पासून एक ग्लुकोज मॉलिक्यूल पासून, एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून आपल्याला किती मॉलिक्यूल्स पायरुव्हिक ऍसिडचे मिळतात, 2 पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्यूल मिळतात. इथं 2 नंबर जो डिनोट केलेला आहे तो काय आहे, 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. आणि जेव्हा ग्लायकोलायसिस प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट होते त्यावेळेस आपल्याला ओव्हरऑल ग्लायकोलायसिस मधून किती एटीपी युटिलाइज होतात, आपल्याला 4 एटीपी युटिलाइज होतात. म्हणजे 4 हे काय डिनोट करायला, एटीपी ला डिनोट करत आहे. 4 कशाला डिनोट करत आहे, एटीपी ला. मग इथं एटीपी आल्यानंतर आपल्याला आन्सर पहिलंच मिळालं. त्यांनी विचारले 4, 8, 12 हे कशाला डिनोट करायला आणि ऑप्शन मध्ये फक्त एकच ऑप्शन आहे. याचा अर्थ काय, तिन्हीचा अर्थ एकच आहे. तिन्ही एकाच गोष्टीला डिफाइन करत आहेत. त्यामुळं जर तुम्हाला 4 हे आन्सर मिळालं असेल तर तुम्ही लगेच टिक करू शकता. पण नीटचा क्वेश्चन आहे रे बाबा. नीटचा क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो तेव्हा कन्फर्म केल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला टिक करायचं नाही. 5 मार्काचा सवाल आहे. तर 5 मार्क तुम्हाला गमवायचे नसतील तर पुढे कन्फर्मेशन केल्याशिवाय पुढे जायचं नाही. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा हे पायरुव्हिक ऍसिड तयार होतो हा एंटर होतो इन द अनदर पाथवे कॉल्ड ऍज क्रेब्स सायकल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल कुठे घडते, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये घडते. मग जेव्हा पायरुव्हिक ऍसिड पाथवे बी मध्ये एंटर होतो म्हणजे क्रेब्स सायकल मध्ये एंटर होतो, इथे काही सायकल पूर्णपणे घडते. सायकल घडल्यानंतर त्याच्यातून आपल्याला डायरेक्ट एटीपी आणि काही एटीपी, काही एनएडीएच मॉलिक्यूल, एफएडीएच2 मॉलिक्यूल आपल्याला भेटतात. मग या पाथवे बी मध्ये डायरेक्ट सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनने जे आपल्याला एटीपी मिळतात ते किती असतात, 8 एटीपी मॉलिक्यूल. म्हणजे इथं 8 पण काय केलेलं आहे, कशाला डिफाइन केलेलं आहे, एटीपी ला.
आता तर कन्फर्म झालं, तरी नीटचा पेपर आहे रे, तरी एकदा कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. आपण परत पुढे जाऊयात. आता हा पाथवे कशाला डिनोट करायला, तर जेव्हा ही पूर्ण प्रोसेस होते, काही रेड्युस्ड कंपाऊंड जसे की NaDH, FADH2 असे मॉलिक्युल्स कशासाठी येतात, फॉर दी ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मग त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये हे मॉलिक्युल्स येतात आणि ते शेवटी ऍट द एंड ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ते ATP मॉलिक्युल्स रिलीज करतात. त्यामुळं हे पण ATP ला डिनोट करत आहे. त्यामुळं जिथं काही 4, 8, 12 दिलेला आहे, हे तिन्ही कशाला डिनोट करत आहेत, तर ATP मॉलिक्युल्सला डिनोट करत आहे. काय सुंदर क्वेश्चन आहे बघा. म्हणजे असे क्वेश्चन्स ते देतात. आता इथं 6 दिले, 7 दिले, 9 दिले, 10 दिले, हे सगळं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी आहे. मेन आपलं लक्ष काय आहे ते बघायचं. आपलं लक्ष एकदम अर्जुनासारखं असलं पाहिजे, माशाच्या डोळ्यावरती. तुम्हाला फक्त 3 गोष्टी दिसल्या पाहिजे त्या क्वेश्चन मध्ये. 4 नंबर, 8 नंबर, 12 नंबर, 4, 8, 12 या तिघांचं हे 3 कुणाला डिफाईन करायला हे समजलं की त्या क्वेश्चनला सोडून द्यायचं. दुसरं बघायचं नाही, हे इथं 6 कशाला आलंय, इथं 9 कशाला आलंय, 10 कशाला आलंय, काही घेणं देणं नाही. आपल्याला काय करायचं, फक्त या क्वेश्चनला स्टिक राहायचं. असला सुंदर क्वेश्चन सोडल्यानंतर खूप छान वाटतं. लेट स्टार्ट आवर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला समजतं की हे एक पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल इव्हेंट्स बद्दल विचारत आहे. पोस्ट ट्रान्सक्रिप्शन, त्या अगोदर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय ते आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं होतं की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे सिंथेसिस ऑफ mRNA और सिंथेसिस ऑफ RNA फ्रॉम दी DNA या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. मग एकदा का DNA पासून mRNA तयार झाला तर काही मॉडिफिकेशन्स केले जातात त्या RNA मध्ये, ज्यापासून एक मॅच्युअर RNA तयार होतो. त्या प्रोसेसला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल इव्हेंट्स म्हणतात किंवा पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन्स. आता त्यावरती काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ही स्टेटमेंट आपल्याला काय सांगते, प्री mRNA जो तयार झालेला आहे त्याला आपण सायटोप्लाझम मध्ये पाठवतो. बिफोर स्प्लायसिंग, स्प्लायसिंगच्या अगोदरच mRNA मध्ये म्हणजे पॅक करण्याच्या अगोदरच माल कारखान्यातून बाहेर पडतोय, असं थोडीच असतं. न्यूक्लियस, जेव्हा आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस बघतो, हा DNA असेल, या DNA पासून हा छोटासा आपला RNA वाला छोटा फ्रॅगमेंट तयार झाला. आता या RNA ला तयार होण्याच्या अगोदरच आपण सायटोप्लाझम मध्ये पाठवतो का प्रोसेसिंग साठी? नाही पाठवत. त्यामुळं हे जे स्टेटमेंट पहिले दिलेलं आहे की बिफोर स्प्लायसिंग म्हणले ते रॉंग आहे. चला नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हणते बघूयात की इंट्रॉन्स रिमूव्ह होतात आणि एक्झॉन्स जॉईन होतात. जेव्हा RNA असतो त्यामध्ये काही कोडिंग आणि नॉन कोडिंग रिजन्स असतात. एकाला आपण म्हणतो इंट्रॉन्स, एकाला म्हणतो एक्झॉन, एकाला म्हणतो इंट्रॉन, एकाला म्हणतो एक्झॉन, एकाला म्हणतो इंट्रॉन. असे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स मध्ये कोडिंग नॉन कोडिंग सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात. आता हे इंट्रॉन रिजन जे आहेत ते गरजेचेच नाहीयेत, त्यामुळे त्याला काढून टाकावं लागतं. मग हे पोस्ट ट्रान्सक्रिप्शन इव्हेंट्स मध्ये इंट्रॉन्सला काढून टाकलं जातं आणि एक्झॉन्सला कनेक्ट केलं जातं. फक्त कोडिंग रिजन्स तिथे कनेक्ट राहतात. या प्रोसेसला म्हणायचं पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल इव्हेंट्स. ठीक आहे, त्याला स्प्लायसिंग म्हणतात. स्प्लायसिंग म्हणजे काय हे बघा, आपण इथं बघितलं होतं. स्प्लायसिंग कुठे होते? न्यूक्लियसच्या मध्येच होते. मग स्प्लायसिंग मध्ये इंट्रॉन्स रिमूव्ह केले जातात आणि एक्झॉन्सला जॉईन केलं जातं. म्हणून हे स्टेटमेंट इंट्रॉन्स रिमूव्ह होतात, एक्झॉन जॉईन होतात, हे एकदम बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. चला थर्ड स्टेटमेंट बघा काय म्हणते. थर्ड स्टेटमेंट सांगते की 5' एंड वरती, RNA च्या 5' एंड वरती मिथिल ग्रुप ऍड केला जातो, ज्याला आपण कॅपिंग प्रोसेस म्हणतो. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल इव्हेंट मधली कॅपिंग प्रोसेस म्हणतो. एक टोपी घातली जाते RNA ला.
कारण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून त्याला एक मिथायलेटेड कॅप ऍड केली जाते. हे पण स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. चौथी स्टेटमेंट अशी सांगते की 3' एंड ज्याला आपण टेल रिजन म्हणतो तिथे पॉली ऍडेनाइन ग्रुप ऍड केला जातो. खूप सारे ऍडेनाइनचे हे बघा असा आरएनए आहे ए ए ए ए ए ए म्हणजे अशी पॉली ए टेल तिथे ऍड केली जाते ज्याने तो 3' एंड पासून पण प्रोटेक्टेड राहतो. ठीक आहे. तर असे हे चौथी स्टेटमेंट आहे, हे पण एकदम ऍक्युरेट बरोबर आहे. पाचवी स्टेटमेंट सांगते की नायट्रोजन बेस पेअरिंग ऑफ कॉम्प्लिमेंटरी आरएनए. अरे आरएनए तर सिंगल स्ट्रँड आहे, कॉम्प्लिमेंटरी आरएनए ची बेस पेअरिंग होते का? नाही. मग हे स्टेटमेंट पण एकदम चुकीचं आहे. याचाच अर्थ काय? तुमच्या दिलेल्या या स्टेटमेंट्स पैकी याला ए म्हणूया, त्याला बी म्हणूया, त्याला सी म्हणूया, त्याला डी म्हणूया, त्याला ई म्हणूया, म्हणजे या दिलेल्या स्टेटमेंट्स पैकी बी, सी, डी हे 3 स्टेटमेंट्स करेक्ट आहेत आणि बाकीच्या स्टेटमेंट्स इनकरेक्ट आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक स्टेटमेंट मध्ये तुम्हाला अर्थ शोधावा लागेल. कन्सेप्ट मेमराईज झाल्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला बघितल्यानंतर त्या कन्सेप्टला मेमराईज करावं लागेल, ते कन्सेप्टला जाणून घ्यावं लागेल, एक्झामिनरने काही ट्रिक वापरली का चेक करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला आन्सर शोधून काढावं लागेल. तर तुमचा आन्सर बरोबर हे असेल. तर आजच्या सेशन मध्ये बस एवढंच. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. आज गुढीपाडवा आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये हा गुढीपाडवा एक नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. आपला एक मराठी माणसाचा गुढीपाडवा हा नवीन वर्ष असतो. त्यामुळं नवीन वर्ष म्हणल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस सांगतो की नवीन वर्ष आपण कसा साजरा करावा. तर एक शपथ घेतली पाहिजे. आजपासून आपण एक शपथ घेऊया की येणाऱ्या एक्झामिनेशन साठी मी खूप प्रयत्न करेन. आमच्या लातूरमध्ये जे स्टुडंट्स नीट साठी प्रिपरेशन करतात ते मिनिमम नाही म्हणलं तरी 7 to 8 आवर्स स्टडी करतात. मॅक्झिमम मी सांगणार नाही, बट तुम्ही जर सुरुवात करत असाल, तुम्हाला जर स्टडी करण्याची इच्छा असेल, उत्सुकता असेल, तर तुम्ही आजपासून एक शपथ घ्या की मी रोज कमीत कमी 4 ते 5 तास स्टडीला सुरुवात करेन आणि त्या स्टडीचा टाइम ड्युरेशन मी हळूहळू वाढवत जाईन. कारण तुम्हाला तुमची स्टेबिलिटी अगोदर वाढवावी लागेल. या गुढीपाडव्यानिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. स्टडी करा. थँक्यू.